भारतवर्ष 900. पूर्वेकडील भाग हा चोल समुद्र म्हणून ओळखला जायचा, तर पश्चिमेकडील भाग सिंधू सागर म्हणून ओळखला जायचा. त्याचमध्ये मदुराईचं हे बलाढ्य साम्राज्य. याच मदुराई साम्राज्याचे नाईक असणारे तिरुण्णा नाईक यांनी जे मंदिराची स्थापना केली. आज आपण जात आहे दक्षिण दिग्विजयाच्या वाटेत. चला तर राम राम मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय मदुराईला. आता तुम्ही बघू शकताय जवळपास पहाटे 4 वाजलेले आहेत आणि मी सध्या मदुराईमध्ये पोचलो आहे ट्रेनने. आणि मागच्या साईडला तिकडे रेल्वे स्टेशन आहे आणि इकडच्या बाजूला बस स्टॉप. तर पुढचा प्रवास आपला बसने होईल, त्याच्यानंतरचा आपला प्रवास ट्रेनने पण होणार आहे. तर आत्ता आपण चाललो आहे मीनाक्षी टेम्पल, जे सगळ्यात भारी टेम्पल आहे साऊथ इंडियामधलं. आणि एका वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये या टेम्पलचं सुद्धा, या मंदिराचं सुद्धा नामांकन केलं गेलं होतं. ॲक्च्युली आज दिवाळी आहे, म्हणजे दिवाळीचा आजचा जो आहे तो धनत्रयोदशी. आज आपण इथे पोचलेलो आहे. इकडे साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचा जो सगळ्यात मोठा जो सण आहे पोंगल बोलतो, जो म्हणजेच आपली मकर संक्रांती. गाव जागा व्हायच्यात मी तिथं पोचलेलो आहे. सगळी दुकानं बंद आहेत, त्या आजोबा चालतात मॉर्निंग वॉक. बस साऊथकडच्या या स्ट्रक्चरला गोपूर असं बोलतात. याच्यामध्ये सगळ्यात खासियत अशी की वरच्या बाजूला जेवढे कळस आहेत, टोटल 8 कळस आहेत टोटल, तेवढेच लेअर असतात. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 लेअरमध्ये बनलेला आहे. सगळ्यात वरचा जो लेअर आहे, क्लॅरिटी नीट नाही आहे बट ठीक आहे, जो वरचा आहे गणपती आणि सप्तमातृका त्यांचा आहे. त्यानंतरचा जो लेअर आहे खालचा, इथे तुम्हाला 3rd लेअर तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये इथे या पॉईंटला श्रीकृष्णाने जो कालिया नाग घेतलेला आहे तो वाला पॉईंट दाखवलेला आहे. आणि इकडच्या बाजूला गोवर्धन पर्वत घेतलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूला जो 2nd लेअरचा दुसरा जो थर आहे, तो त्या थरामध्ये रामायणाचे आणि महाभारताचे काही भाग दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर जसं तुम्ही खाली आला तर इकडच्या बाजूला विष्णूंची मूर्ती दाखवलेली आहे एका ध्यान स्वरूपामधली. आणि इकडच्या बाजूला सेम तसंच जी ब्रह्मदेवाची मूर्ती आहे ती दाखवलेली आहे. असं पूर्ण जो तयार केलेला आहे, बारीक बारीक सगळ्या देवदेवतांच्या कथा याच्यामध्ये एकरूप करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे जे आहे ते कालीमाताचा जो रूप आहे ते दाखवलं आहे. आणि इकडच्या बाजूला तसंच तुम्ही बघू शकता, इथे अष्टभुजा देवीचा रूप दाखवलेलं आहे. असे पूर्ण स्ट्रक्चर वेगवेगळ्या प्रकारच्या देवदेवतांनी भरलेले आहे. सगळ्यात वरच्या बाजूला हस्तिदंत आणि सेंटरला जो आहे ते मकरमुख हे शो केलेलं आहे. तर आता दर्शन चांगलं झालेलं आहे. ॲक्च्युली विषय कसा आहे की साऊथकडच्या ज्या मंदिरांमध्ये फोन आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आतमधली सिनरी मी काही दाखवू शकत नाही आहे. पण मी काही फोटोज टाकतो आहे पुढे सेटमध्ये, जेणेकरून म्हणजे मला जे त्यांच्या साईटवर मिळत आहेत ते, त्या फोटोवरून तुम्ही ओळखून घ्या. सो मी आतमध्ये एक फोटो काढला, 100 रुपीज, 100 रुपयाला ठेवला आहे हा फोटो. गुड वन फॉर द मेमरीज लाईक दॅट. मागे बघू शकता जवळपास 154 फूट उंच आहे, 154 feet. You can see.
मीनाक्षी मंदिर बघून आत्ताच आपण बाहेर आलो. त्याच्यानंतर मी या दुसऱ्या स्पॉटला आलो ज्याला नायक्कर महाल असं बोलतात. तर तुम्ही मदुरईला आला तर हे दोनच गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत, बाकी खूप लांब आहेत मेन सिटीपासून, जेणेकरून तुम्ही या एका दिवसामध्ये 2 गोष्टी तुम्ही बघू शकता. त्यातला हा नायक्कर महाल जो आहे, नायक्कर हे जे होते हे महाराष्ट्रातून आले होते आणि त्यांनी इकडच्या म्हणजे मदुरईमध्ये त्यांचा साम्राज्य त्यांनी उभं केलं होतं. तर ते इथं जो आजूबाजूला तुम्ही बघताय आत्ता, तर हे सगळा जो आहे तो त्यांचा महाल आहे आणि तिकडे वरती ते बसायचे सो असं म्हणतात. आणि हा जो पूर्ण चारी बाजून तुम्हाला व्हिडिओ दिसतात हे पूर्ण महाल आहे. तर याचं जे पिलर्स आहेत हे तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारे दिसत असतील, कारण हे जे पिलर्स आहेत ते पर्शियन स्टाईलमध्ये, कारण याचं जे स्ट्रक्चर आहेत म्हणजे जे आर्किटेक्चर्स होते इकडे बनवणारे ते बाहेरचे होते. पण तुम्ही यांचा जो वरचा जो भाग आहे तो तुम्ही पूर्णपणे बघू शकता. हा एका द्राविड शैली वगैरे यांच्याप्रमाणे तुम्हाला हा बघायला मिळतो.